मी दरवेळी तुमच्यासमोर वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। एड्यावाकडे भाषेतून बोलून जनतेला सावधान आणि सतर्क राहण्यासाठी प्रत्येक वेळी मी व्हिडिओमार्फत सांगत आलेली आहे। आणि आज जो व्हिडिओ आहे, खरं तर हा व्हिडिओ माझी बनवण्याची सुद्धा इच्छा नाही आणि ते शब्दसुद्धा तोंडातून माझ्या फुटवत नाहीत, कारण विचित्र असा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ। म्हणजे अंगावर काटे शहारे आणणारा आहे। एका 16 वर्षाच्या मुलीवर 30 लोकांनी अन्याय अत्याचार केला। वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन लगातार 5 दिवस तिच्यावर बलात्कार केला। तिनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आटापाटाही केला, परंतु त्या मुलीचा मृत्यू झाला। ज्या देशामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो, ज्या देशामध्ये स्त्री सुरक्षित आहे, ज्या देशामध्ये स्त्रीचा मान सन्मान केला जातो, तेच देश सगळ्यात महान समजला जातो। परंतु आपला देश महान आहे का? याच आपल्या देशामध्ये 16 वर्षाच्या मुलीवर 30 लोक अन्याय अत्याचार बलात्कार करत आहेत। त्या मुलीचा जीव जातो। आतापर्यंत कितीतरी माता भगिनी अशा बलात्कार होऊन स्वतः मातीमध्ये दफन झालेल्या आहेत। परंतु हे जे सरकार आहे ते डोळ्यानं आंधळं आहे आणि कानानं बहिर आहे। मोदी, या गोष्टीवर तुम्ही काही बोलणार आहेत का? जे विजय थलपत्ती सध्या जे आहेत त्यांनी मुख्यमंत्री त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या महिलावर बलात्कार होतो आहे 24 तासाच्या आत त्या भडव्याला फाशीची सजाही झालीच पाहिजे, असं त्यांचं उद्गार आहे। परंतु त्या उद्गाराच्या समोर सुद्धा प्रश्नार्थक चिन्ह आहे का असं वाटत आहे, कारण हे चिन्हच राहायला नको आहे। कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संविधानामध्ये लिहिले आहे की जर महिलावर अन्याय अत्याचार बलात्कार झाला तर अशा नालायक भेड यांना एकच कलम, एकच नियम, ती म्हणजे फाशीची सजा। यानंतरही मोदी तुम्ही मौनच पाळणार आहेत का? आणि या देशामध्ये जी स्त्री आहे ती सुरक्षित आहे का? 30 लोक एका स्त्रीवर बलात्कार करत आहेत आणि सरकार मात्र उघड्या डोळ्यांनी तमाशा पाहत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।